शकता सर्वांचं आपल्या YouTube चॅनल थॉट्स ऑफ यूथ मध्ये। तर एबीसीच्या स्कॉलरशिपचे रिडीम चालू झालेला आहे आणि खूप विद्यार्थ्यांना पैसे सुद्धा आलेले आहे। तर टेलिग्रामचा आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर विद्यार्थ्यांनी त्यांचे पैसेचे जे रिसिप्ट आहे रिसिप्ट सुद्धा टाकलेले आहेत। तर खूप विद्यार्थी आहे ज्यांचे पैसे अजूनपर्यंत सुद्धा आलेले नाही, काही त्यांचे बँकेचे प्रॉब्लेम असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर अशा प्रॉब्लेम जे आहेत या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना कुठे भेटेल ते या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की तुम्ही सपोज तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल महाडीबीटीचा तर तुम्हाला संपर्क साधण्यासाठी 3-4 जे प्रकार आहेत ते प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे की टाइप सांगणार आहे की कोणत्या टाइपनुसार तुम्ही तिथं तुमचे प्रश्न मांडू शकता, तुम्हाला समाधान कसं भेटेल तुमच्या प्रश्नाचं। तर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही जेव्हा बघू शकता की हे ऑफिशियल पेज आहे महाडीबीटीचं। जेव्हा तुम्ही ऑफिशियल पेजवर येतात महाडीबीटीच्या पेजवर आल्यानंतर इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिसेल। या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही जेव्हा कॉल करसाल तेव्हा कॉल केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा प्रॉब्लेम सांगता येतील, जेणेकरून तो प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होईल। तसेच तुम्ही मुख्यमंत्री ऑफिसला सुद्धा फोन करू शकता। मुख्यमंत्री ऑफिसला फोन केल्यानंतर तिथं शैक्षणिक शिष्यवृत्तीचा तिथं एक टाइप्स येतो की तुम्हाला जर या टाइपची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधा। असा जोपर्यंत काही नंबर दाबायला लावतात तर नंबर दाबल्यानंतर तुम्हाला टोल फ्री नंतर फुल फ्री तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल। हे जे 2 पर्याय आहे हे 2 पर्याय। तसेच तिसरा पर्याय कोणता तर मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला या दोन्ही पर्यायानुसार तुम्हाला सोल्युशन भेटलं नसेल तर तक्रार आणि सूचनावर गेल्यानंतर पूर्ण तुमचं पेज एक ओपन होईल। याच्यामध्ये तुमचं नाव क्रमांक वगैरे पूर्ण टाकल्यानंतर हा एक ग्रीव्हन्स जो राहतो, जो तुमचा तक्रार जे राहते ते तक्रार तुम्ही महाडीबीटीला पाठवू शकता। तसेच ज्या विद्यार्थ्यांचे बँकेचे प्रॉब्लेम आहेत तर ते बँकेचे प्रॉब्लेमचे जे नंबर्स आहेत ते नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये टाकले गेलेले आहे। सपोज एसबीआयचा जर तुमचं अकाउंट आहे तर एसबीआयचा जो टेलिफोन नंबर आहे, जो फ्री टेलिफोन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन लावून सुद्धा तिथं तुम्ही तुमची तक्रार मांडू शकता। तसेच इंडियन पोस्ट बँकेचे जे अकाउंट आहे त्या इंडियन पोस्ट बँकेचे सुद्धा आपल्याकडे नंबर अवेलेबल आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून तुमची समस्या मांडू शकता। त्याच्या कस्टमर केअरशी बोलून तुम्ही पूर्णपणे तुमचं सोल्युशन हँडल करू शकता। तसेच यूडीआयडी म्हणजे आधार लिंकिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर आधार लिंकिंगच्या वेबसाईट जो आहे त्या वेबसाईटवर तिथं टोल फ्री दिलेला आहे, परंतु टोल फ्री ते लागत नाही, त्यामुळे तिथं त्यांचा जो मेल आहे त्या मेलवर तुम्ही जाऊन सुद्धा तुमची तक्रार करू शकता। तर असेच जे नवीन अपडेट असतात ते नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर भरपूर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आलेली आहे, जे आपले विद्यार्थी आहे जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांना सुद्धा बघू शकता की सर्वांना आता स्कॉलरशिप आलेली आहे। त्यांच्या म्हणजे एक जे त्यांच्या डोक्यावर टेन्शन होतं की कधी येईल, काय येईल, कसं होईल, तर ते पूर्ण आता क्लिअर झालेलं आहे, कारण की महाडीबीटीचे पैसे आपल्या विद्यार्थ्यांना आलेले आहे। उदय सावंत यांनी सुद्धा डिक्लेअर केलेला आहे की जो लवकरात लवकर महाडीबीटीचे जे पैसे आहेत ते त्यांचे वाटप करणं चालू ठेवा लगेच, कारण की आता ऍडमिशन जवळ येतील, त्यानंतर परत विद्यार्थ्यांना महाडीबीटीचे फॉर्म भरावे लागेल। तर